Porabet, 7 years of trust. माझ्या पतीला वयाच्या 18व्या वर्षापासून खैनी खायचं व्यसन होतं. मला माहित नव्हतं याचा आमच्या आयुष्यावर इतका गंभीर दुष्परिणाम होईल. त्यांना कॅन्सर नावाचा गंभीर आजार झालाय. आमच्या घरी ते कमावणारे एकटेच आहेत. भविष्यात आमचं काय होईल या विचाराने मला झोप लागत नाही. खैनीने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. खैनी, गुटखा, जर्दा, पान मसाला कुटुंब उद्ध्वस्त करतात. आजच तंबाखू सोडा. मदतीसाठी 18011236 वर कॉल करा. संशोधनानुसार धूम्रपान सोडल्यानंतर 20 मिनिटांनी तुमचा रक्तदाब सामान्य होतो. काहीच दिवसात तुमच्या शरीरातील निकोटीनचं प्रमाण कमी होतं आणि 12 महिन्यांमध्ये हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. पण आता धूम्रपानामुळे तुम्ही हृदयविकाराच्या झटक्याच्या अगदी जवळ आहात. बीडी सिगारेट ओढल्याने मृत्यूचा धोका संभवतो. तंबाखू आजच सोडा. मदतीसाठी 18011236 वर कॉल करा. जैन सर, राऊत बोलतोय. हॅलो हॅलो सर. सर राऊत बोलतोय सर. हॅलो सर. सर ठरवलेल्या जागेवर आम्ही दोघं पोहोचतोय सर. तुम्ही सांगितलेल्या जागेवर आम्ही पोहोचतोय सर. हॅलो. ओके. हॅलो सर. ठीक आहे. सगळं कंट्रोल मध्ये आहे ना? हो हो सर. गुड गुड गुड. धन्यवाद सर. जैन. जय. बाबा सांग ना, आपण कुठे चाललोय या जंगलातून? मला खूप भीती वाटतेय. बाबा सांग ना. घाबरू नको जिजे. या जंगलानं खूप मेहरबानी केली आपल्यावर. दागा नाही दिला कधी. हेच जंगल वाचवल बघ आपल्याला.
हे घ्या, हे घे, ते मी भरतो. हे सगळं भर. तू सावकाश पी. बसून पी ना भाऊ. आई तू बी चल ना संध्याकाळी आमच्या सोबत. इकडे खायले प्यायले तुम्हाला कोण करेल? माझा बाप. विचारून बघ, बघूया बनवतो का तू. कुठे निघाले बापले? आज आपल्या कोंबड्यांची जंगी लढाई आहे, तिकडे घेऊन जाणार आहे बाबा मला. तू पण चल ना. या तुम्हीच मैदान मारून. बाबा आईला बी घेऊन जाऊ ना आपल्या सोबतीले. हे घे. अरे बाबा ही वय तर इथेच सोडली. अरे मार खायला लावशील तू मला गुरुजींचा. सर मीच भरते. मी भरतो. आणि मी अजून तुला 3 लाईनीची वही आणायला सांगितलेली, ती कुठे आहे? इथंच होती. अरे इकडं पण नाही, तिकडं पण नाही, दुकानातच राहिली वाटतं. कसला खोटं बोलतोस रे बाबा? बरं, शहरातून येताना घेऊन येतो. नक्की आणा. हो, जर गुरुजींनी मला शिक्षा केली तर मी तुला करेन. नक्की आणतो ग, नक्की आणतो. भाऊ, आज काय विषय? लांडगे सीमेपार चाललेत. आलोच. बाबा कुठे चालला तू? तू बोलला होता की आज कुठे पण जाणार नाही, आणि मी शाळेतून आले की मला कोंबड्यांच्या लढाईला घेऊन जाशील. तोपर्यंत मी येतो. पण बाबा. एकदा सांगितलं ना. गुरुजी, आम्हाला पण सोडा समोरच्या टी पॉइंट वर. सोडतो ना. अरे पण तिघे जण एकाच गाडीवर कसे जाणार? जमते ना जी. चला, नाहीतर सरच्या भाऊ, हा काय तुमच्यात नवीन आलाय का? मला बंदूक दाखवते. ए सरजा, तू याला घेऊन मागून ये. मी गुरुजी सोबत पुढे जातो. हो भाऊ. त्या लांडग्याला लवकरात लवकर शोधून काढ. अन्न भेटला की डायरेक्ट फाडून टाक. हो भाऊ, उभाच शिरतो. हे सगळं करून काय मिळतं? म्हणजे ह्याला फाड, त्याला मार. समाधान. कसलं समाधान? काय मिळतं या समाधानातून? आत्म्याला शांती मिळते. अरे एक वेळेस माणसाला मारून जनावराला समाधान मिळत असेल, हे मी ग्राह्य धरू शकतो. पण तू तर. तुला माहित नाही का मी जनावर आहे ते? हो, ऐकलंय ना. तुझी सगळी मंडळी तुला वाघ म्हणतात, पण याले काय अर्थ आहे? लईच ज्ञान द्यायला लागलाय. गाडीवर काय सोडायला सांगितलं तू तर माझीच मारायला लागला. आता वटवट बंद कर. पुढे टी पॉइंट वर थांबव. गुरुजी, बघितलं का? दिवाळीमध्ये वाजवायला घेतलं नाही. तू गुरुजी असशील तुझ्या शाळेत, तिकडे शिकवायचं.
तुझी टर्टर चालू कर, निघ शाळेत. जीवा, अरे कधीतरी जंगलाची वाट चुकून शाळेची वाट धर. एकदा येऊन तर बघ. तुझी मुलगी किती हुशार आहे ते. मी शाळेत नसताना ती संपूर्ण शाळा सांभाळते रे. तुझी जिजा शाळेत येऊन जिजाऊ होते. आणि हो, जिजासाठी काही मदत लागली तर मला सांग, मी नक्की करेल. आता विश्रांत देवे येणे वाग्याने दोषावे दोषोनी मज द्यावे कसाय दान हे शेखराची व्यंकटी साडो गया सत्कर्मी रती वाढो दूता परस्परे घडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो कृष्ण सूर्य पाहो जो देवाची तो केला उठाई वर्षत सकळा मंगळी ईश्वर निष्ठांची माती आळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलवे अर्णव पीयूषाचे चंद्रविसे लांछन मर्दंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होई ती निरोगी भजितो आणि पुरखी अखंडित आणि घडतो घरी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावे ये रमण श्री विश्वेश्वराव हा होईल दाना करावो ये बरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला. या जल जंगल जमिनीसाठी अख्खं आयुष्य वेचलं मी. एका एकाला जोडून उभं केलं मी. त्यातला एक माणूस फुटतो, त्याची वार्ता बाहेर येते, तुम्हाला काहीच फरक पडत नाही. अबे टोळीत काय चाललं बघायला नको का? काय हेपला लिहिता का इथे? हेपला लिहिता भडकव. तुले तर इथे बसून बिडे फुकायच्या, राजा व्हायचं तुले. खुर्ची पाहिजे तुले, खुर्ची. अबे कोण माणूस का कोणच बे? उद्या या पोरानं जर बाहेर जाऊन तोंड उचकटलं तर आपल्या सगळ्याला जावं लागल. कुठे कडी फोडाले नाही, ढगात. अबे काय पाहिजे? भाऊला अणगा भेटला. काय बोलला? वैरागडची डोंगरी. खबर पक्की. काय करायचं? ढगात.
शिवा माही गाडी घे. कोण आहे बे? तुझा बाप? ए उठा हरामखोरांनो, उठा. मालगुट्टी पोलीस स्टेशन, इन्स्पेक्टर बालाजी शिंदे बोलतोय. मी शिवराज सिंग चव्हाण बोलतोय. जय हिंद सर. जय हिंद. चला फायनली तुम्ही पोचलात. आता मला कुठल्याच बाबतीत उशीर नकोय. हो सर, आता कुठल्याही गोष्टीला उशीर होऊ नये म्हणून वेळेआधी चार्ज घेतलाय सर. सर, बाहेरची गणितं सोडवण्याआधी आपली गणितं पक्की करावं लागतील सर. हो ते सगळं ठीक आहे, पण मालगुट्टीचं राजकारण सांभाळा. नाही सर, त्याची काळजी करू नका. आता सगळ्यांना आहेत त्या अवस्थेत कामाला लावतो. गुड लक. थँक्यू सर. जय हिंद. तुम्हा सगळ्यांना ऐकायला येतं? तुम्हा सगळ्यांना ऐकायला येतं का? हो सर. मग फोन वर सोप्या डिपॉझिटने सुरुवात करा. एव्हिएटर, लाईव्ह कसिनो आणि टॉप स्लॉट्सचा आनंद घ्या आणि तुमची जिंकलेली मोठी रक्कम त्वरित काढा. पहिला दिवस तुमच्या ड्युटीचा शेवटचा दिवस करायचा तुम्हाला. पण साहेब, तुम्ही उद्या येणार होते ना? आज आलो तर काय झोपा काढणार आहेत? अकरा नाहीत का? माहितीये कोणाचा फोन होता? मुंबईवरून मोठ्या साहेबांचा. जर उचलला गेला नसता ना, मेल्यावर सगळ्यांच्या डोकऱ्या गेल्या असत्या. बसा मग बोंबलत. काय अकलेचा भाग नाही, काय नाही. मूर्ख कुठले. आता माझ्या थोबाडाकडे काय बघत बसलात? 10 मिनिटाच्या आत मला सगळ्याचे सगळे रेडी पाहिजेत. आउट. नाही पण साहेब, तुम्ही उद्या येणार होते ना? आज आलो बघ. आज आलो तर काय नाही. हा आलो. हो, असतात काही माणसं भिंतीप्रमाणेच, ज्यांच्यावर कधी चांगला आणि वाईट कुठलाच परिणाम होत नाही. परंतु काही माणसं असतात ज्यांच्यावर चांगल्या गोष्टींचा परिणाम होतो आणि ते बदलायलाही सुरुवात करतात. आज अशीच एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. अहिंसा
सर्वदान फलं वापि नैतत्तुल्यम् अहिंसया अहिंस्रस्य तपोक्षय्यम् अहिंस्रो यजते सदा अहिंस्र सर्वभूतानां यथा माता यथा पिता एतत् फलम् अहिंसाया भूयश्च कुरु पुङ्गव हे कम्प्लीट का नाही कम्प्लीट करून घ्या. हो सर. मी आलो आता, मला असं अपूर्ण काम चालणार नाही. हो सर. हां, करून घ्या अगोदर. हो सर. जय हिंद साहेब. जय हिंद. काय पिला रे आज डायरेक्ट घरी? हो साहेब, खबरच तशी होती. खबर कसली खबर? साहेब तुम्ही बोलले ना तपास करा, कामाला लागा. केला साहेब मी तपास, आणि माहीत पण केले मी त्या 2 वाघांबद्दल जे आपल्या जंगलात आलेत. 2 वाघ? कोण 2 वाघ? ज्यानं 12 वर्ष पहिले नाकात दम केला होता, ज्याले लोक बा म्हणायची, म्हणजेच तो राणा. आत्ताचा जीवा महाका नाव बदलून गावात राहतो. आणि तो दुसरा कमांडर पुंगाटी 12 वर्षापासून राज्यसीमेपार होता. जीवा महाका कमांडर पुंगाटी येतो. जय हिंद साहेब. जय हिंद. कमांडर पुंगाटी. तर मुलांनो, वाढदिवस हा फक्त एक निमित्त असतो मोठं होण्यासाठी. परंतु माणूस खऱ्या अर्थाने मोठा कधी होतो? जेव्हा त्याची स्वप्न मोठे असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करतो. तेव्हा आज आपण काय आहोत यापेक्षा आपण उद्या काय असणार याच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. काय जिजा, समजताय ना? हो. आजचा विचार न करता. तर जिजा मला सांग, तू मोठी होऊन काय होणार? गुरुजी, मी मोठी होऊन पोलीस बनणार. वाह, छान. हे माझ्याकडून तुला. धन्यवाद. जा बाळा, सगळ्यांना चॉकलेट वाट. जिजा, तू मोठं होऊन पोलीसवाली होणार आहेस का? हो. मग? आणि तू? मी तर मोठं होऊन टीचर होणार आहे, कॉलेजमध्ये शिकवल. आणि तू नंदे, तू काय होशील मोठी झाल्यावर? मी काही पण होईल, पण पोलीस नको. का हो? कारण की त्यांनी माझ्या बापाला मारलं. का? तुझे बाबा नक्षल होते? जिजा, झोप आता. तुझा बाबा नाही येणार लवकर. नाही, तो तोपर्यंत मी नाही झोपणार. कर तुले काय करायचंय ते, पण झोपताना दिवा घालव. हो.
काय सांगतोय ते ऐकून तर घे माझी राणी. तुला आता आठवलं का मी तुझी राणी आहे ते? हे माझी वेळाबाई, आठवायला पहिले विसरावं लागतं. बरं ते सगळं जाऊ दे, तुले काय पाहिजे ते सांग. तू मला आता लाडीगोडी नाही लावायची. मी आता मोठी झाली आहे, मला सगळं समजतं. जिजे, काल माझा वाढदिवस होता, पण तू काल आला नाही, मला भेटला नाही, मला जवळ घेतलं नाही, पप्पी दिली नाही. तू मला हे सगळं कायम देतोस, पण मला हे सगळं काल पाहिजे होतं. मी सगळ्या शाळेला सांगते की माझा बा सगळं इसरेल, पण मला कधीच नाही. तू किती किती दिवस घरी येत नाही, आला की लगेच जातो. मामा तुला बोलवायला येतो, जेव्हा तुला बोलवायला लोक पाठवतो. पण बाबा, जसं तू ते आईला पाहिजे तसं तू मला पण पाहिजे. ए माई वेडाबाई, तुझ्या बाच्या सगळं लक्षात आहे. त्याच्या हे बी लक्षात आहे काल त्याच्या वागणीचा वाढदिवस होता, आणि त्याने त्याच्या वागणीसाठी काय आणले माहितीये? काय? दाखव. घालू घालतो. मला तर आजवर एक फुटका मनी नाही घातलं तुझ्या बापानं. जिजे, हिऱ्याला कधी सजवावं लागतं का? हे असंच गोड गोड बोलून आजवर तुम्ही सजवलं मला. बाबा, तू आता काय आणशील ना ते मला नको आणू, आईलेच आण. हा बर. चिन्ना भाऊनी बोलवलंय. येतो म्हणून सांग. तू कुठे चालला बाबा? तू बोललेला ना देवाला जाऊ म्हणून. तुला कधी मामा बोलवते तर कधी आजा. ते आईचंच ऐकतो. मला सांग, चिन्ना मामा माझ्या बायकोचा कोण आहे? भाऊ. भाऊ आहे ना? मग भावाचं ऐकायला पाहिजे का नको? तुम्ही दोघी पुढे मंदिरात जा, मी यांना सरजा काम संपवून लगेच येतो. नक्की हा पण. हो ग माई वेडाबाई, नक्की नक्की येतो. कुठे आहे? काल जल्या उडवलंस ना, तो माझा माणूस होता. मग त्या भाडकावच्या जागी तू असता तर तुले पण फाडला असता. कमांडर म्हणतो तसंच होणार. कमांडर म्हणतो असं, कमांडर म्हणतो तसं. हेच कमांडर या जंगलाचा. मले राज्य करायचं या जंगल जमिनीवर. त्यासाठी लायकी लागते. यमासमोर छाती काढून उभं राहायला जिगर लागतो, आणि तो तुझ्यात नाही. तू म्हणतोयस ते होईल तेव्हा होईल. एक ध्यानात ठेव, तावरीक एकच नियम, जो फुटणार तो मरणार. कुठं जाणार? ढगात. पाय, जोपर्यंत मी जिंदा आहे तोपर्यंत मी ठरवणार कोण राजा होणार आणि कोण नाही. त्याला निघा. अरे निघा.
काय भाव? कुठे होता रे तू? अरे त्या बिच्छू भाऊच्या बंदुकीला सायलेन्सर लावायचा होता, त्याचाच जुगाड करत होतो. पुन्हा ठोकते ते आता. MLA कुठे लावले फिल्डिंग? गावच्या मंदिरात. भाऊ, अरे काय झालं? तू बस लवकर. फिरली वेळ उलट तुझी बघ कर्म झालं काळ भरला पापांचा खडा कसा करशील सांभाळ तू जरी चुकवलीस दुनिया तुझी कर्मा पुढं हार तुझ्या हातामध्ये सर्व पण नाही थांबणार हा काळ ना राजा ना रंग बघतो कर्माचा हा फेरा कसा चुकवशील क्षण नमवशील काही स्वरा आज माव तुझी शक्ती होण्याआधी 3-13 बोल शिव शिव शंभू आलो शरण मी शंकरा. शिवाचा दारी किती तू केले पुण्य पाप किती कपट तुझ्या मनी नियत किती तुझी साथ काय पेरलंस तू उघड नको बघूस वेगळी वाट आला काळ डोळे समक्ष उभ्या पक्षीण्या तू प्राण झाली बोतट तलवार धारदार झाली म्यान हाती सांग तुझ्या काय असून सृष्टीचे ज्ञान ना चुकली कुणा वेळ तुलाही चुकणार नाही नाळ अस्तित्वाची जपण्या तू धाव आता धाव. जवळ जवळ आला सुटेल का तुला हे गणित आला उंबरट्याच मृत्यू सुख दुःख उरले क्षणिक बघ गुलाम तू वेळेचा वेळ टिकत नाही कधीच जे कर्म तेच फळ एक सत्यविधी लिखित ना बदलेल हा क्रम ना बदलेल हे लिखित कर मृत्युंजय जाप होतो शंकराचं विलीन बोल शिव शिव शंभू शंकरा तुझ्या मी अधीन. भाऊ, आज वातावरण लईच शांत आहे बघ. हाय ना भाऊ? हाय माझ्या वाघा, अरे कुठं हरवला? आयुष्य आता जड वाटायला लागलंय. असं एक एक वार नको करू. सरळ गोळी झाड आणि विषय संपव. बाबा हे बघ मी काय काढलंय. आज जा. त्या दिवशी गुरुजी रस्त्यात लय बडबड करत होता म्हणून त्याला घोडा लावला. पण जाता जाता जे काय बोलला ते ऐकून मलाच घोडा लागला. काय बोलला तो भाडखाव? भाडखाव नाही, गुरुजी जे बोलला ते बरोबर होतं. बोलला जी झाले हुशार आहे
तिची स्वप्न लई मोठी आहेत. तिच्याबद्दल विचार करा. बाबा तू असं का बसलायस? काय नाही, मंदिरात नक्षल होते का? तू आज जा. तुला नक्सल कसं माहित? नंदीने सांगितलं. तिचे बाबा होते ना, त्याला पोलिसांनी मारलं. आपल्या आई बाबाच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन त्याला फसवलं, त्याला मारलं. आपलं घर जमीन सगळं केलं म्हणून आपण इथे असं आलो. आपण हे जंगल जगलो. पण हे आयुष्य आपण झिजाले नाही देऊ शकत. जेवण करून घ्या ना. जिजा झोपली का? झोपली. तिनं बी काहीच खाल्लं नाही. नेमकं काय चाललंय तुमच्या मनात? बोलून हलकं व्हा. सांगण्यासारखं काय? सगळंच तर तुझ्या डोळ्यासमोर घडलंय. त्यात काय एवढं? तुम्ही होता ना तिकडं. मी नेहमीच सोबतीला नसलो तर? आबा आहे, चिन्ना भाऊ आहे. आम्हा सगळ्याला एका दमात डिपार्टमेंटने ठोकलं तर? तुम्हाला एका गोळीनं इतका विचारात पाडलंय पहिल्यांदाच बघते. ती गोळी तुले नाही तर जिजाले लागली असती तर? सर्जा, जिजाच्या आयुष्याबरोबर नाही खेळू शकत. पाय ना, रस्ते आले, बँका आल्या, सरकार आलं. उद्या याच सरकारने एका दमात आपल्याला ठोकलं तर? मालूच आणि जिजाचं काय होईल? विचार काय तुझा? समर्पण. काय? समर्पण. जैन. जैन सर. बोल बालाजी, काय परिस्थिती आहे? परिस्थिती तशी आटोक्यात आहे सर. फक्त गोळीच्या आवाजाने साहेबांना भीती भरली आहे. त्यामुळे याच्या पाठीमागे जो कोणी आहे त्याला तातडीने समोर उभा करण्याचा धमकीवाचा आदेश दिलाय त्यांनी. गोळी कोणी चालवली हे कळालं का? नॉट एक्झॅक्टली सर. हा पण एक गुड न्यूज आहे. 12 वर्षापूर्वी 2 स्वयंघोषित वाघ जंगलातून गायब झाले होते. त्यांचा अचानक जंगलात वावर सुरू झालाय. सापळा रचलाय, सापडतील लवकरच. त्या सगळ्या सोकॉल्ड वाघांना लवकरात लवकर जंगलाबाहेर काढा. जंगलाला आता त्यांची गरज राहिलेली नाहीये. यस सर. जय हिंद सर. जय हिंद. भाऊ, आपण काय विचार केला आणि हे काय चाललंय? डोक्यात मुंग्या आल्यासारखं होतंय. इकडे आपण जंगल सोडायचं म्हणतोय, कमांडर नवीन रोपटं लाव म्हणतोय.
आपण लय धाडस करतोय. विचार अजून दाट व्हायला पाहिजे. विचार झालाय. जंगल सोडायचं. कमांडरनी नवीन जिम्मेदारी टाकली. त्याचा लय जीव आहे तुझ्यावर. त्यात तो चिन्ह खार खाऊ नये आपल्यावर. त्यामुळे जे काय करायचं ना लय फुकून करायला लागल. नाही तर आपली एक चूक आणि आपण ढगात. काय करायचं मग? काय झालं? ठीक आहे, मी सगळी तयारी करतो. तू सांग केव्हा निघायचं? आजच. आजच? अरे पण जिजा मालू त्याहिले काय सांगणार? सर्जा, तू दुपारून महादेवाच्या मंदिरापाशी आहे. मी आईला घेऊन तिकडे पोचतो. संध्याकाळी डबा पाठव म्हणून काळूचा निरोप आलाय. काय झालं तुम्हाला? परत तेच खूळ घेऊन बसलायत का डोक्यात? मी एकदा सांगितलंय, आपण कुठेही जाणार नाही. ये फिल्म cinewood.net द्वारा प्रस्तुत की गई है. मला नीट विचार कर. विचार करायची गरज तुम्हाला. मी केलाय म्हणून तुला सांगतोय. नसतं सांगितलं तर बरं झालं असतं. हे असं सांगून तू सोडा. माले तुझं माझा सोड. आपलं इकडंच गेलं सगळं. जिजाचा विचार कर, तिच्या आयुष्याचा विचार कर. तिला इकडे कसं वाढवायचं? माझ्या बाने नाही वाढवली मला, ते बी इथंच. आणि नुसती वाढवली नाही तर तुमच्या संग थाटात लग्न बी लावून दिलं. आणि हे असे उपकार फेडायला लागले तुम्ही द्यायचे. तुझ्या बानं माझ्या संगत लग्न लावून दिलं म्हणून मी माझ्या पोरीचं लग्न टोळीतल्या एका पोरा संगत लावून देऊ आणि तिचं आयुष्य बर्बाद करू? माझं कुठं झालंय आयुष्य बर्बाद? माले 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 कसं सांगू तुले? ऐकलं तुमचं, आलो तुमच्या सोबत. पण माझा बाप कोण आहे, भाऊ कोण आहे, टोळीतली माणसं कशी आहेत हे चांगलंच माहितीये ना तुम्हाला. आणि असं कुठवर जाणार आहे आपण? कुठं नेणार आहे तुम्ही आम्हाला? पापण्याला वेस्तवर शोधते आली आणि हात सोडेस्तवर गळा कापते आली. तू त्याचा विचार करू नको. तुझा निर्णय सांग. बाकी मी आणि सर्जा बघून घेतो. त्याला बी घेतलं कडेवर. माले माले तिच्या शिक्षणासाठी चाललंय हे. तिचं शिक्षण, तिचं भविष्य, तिचं आयुष्य, माझं काहीच नाही का? अरे बाबा, माझा भाऊ गोळ्या घालाल आपल्या सगळ्याले. तुझ्या भावाला बंदूक चालवायला मी शिकवलं. तुला सांगितलं ना त्याचा विचार करू नको. कुठं बी जाऊ, काय बी करू, पण इथून निघायचं. माझ्यावर विश्वास ठेव. ही काय जिद पकडलीये तुम्ही? मला नाही यायचं कुठं बी. माझं जेवायचं ते इथंच आणि माझ्या पोरीचं जेवायचं ते इथंच. तुले काय करायचं ते कर. एक सांगतो, मला काय करायचं ते मी ठरवलंय. माझ्या पोरीसाठी मी काय बी करेन. जीवाची बाजी लावल. आजच निघायचं.
फोड तू अलवर फुलावणी मधावणी गोड तू वाऱ्यावाव थाना मंदी तुले मी जपानवा पुर मी करीन राणी तुझं हर सपानवा मले भटक्याले नवी वाट तू लावलीव माई वेडा बाई माई बावलीव माई वेडा बाई माई बाबा बाबा काय ग ओरडायला काय झालं? तुला माझं काही कौतुकच नाहीये. म्हणजे मायापरी तर शाळेमधील एक कौतुक होते माहितीये मले. हा तुला कसं माहिती? मला सगळं माहित आहे. माझं सगळीकडे लक्ष असतं बरोबर. आणि मला हे पण माहित आहे आमची परी शाळेत मास्तर नसताना सगळ्यांची शाळा घेते. जशी आता माझी घेते तशी. हो मग ही जिजा शाळेत सगळ्यांची जिजाऊ असते. बाबा तुला माहितीये मास्तरांनी मला काय दिलं ते? काय? हे बघ पेन. मास्तर बोलतात जिंकण्यासाठी लागणारी सगळ्यात मोठी गोष्ट. नमस्कार, मी जीवा महाका. बोला. जिजाचा बाबा. जिजाच्या आईची अचानक तब्येत खराब झाली म्हणून जिजाली घ्यायला आलोय. पण ती तर आता शाळेत नाहीये. अहो पण सकाळी ती. हो आली होती पण तिचा मामा तिला घेऊन गेला. मामा घेऊन गेला? For a Bet, 7 years of trust. माझ्या पतीला वयाच्या 18व्या वर्षापासून खैनी खायचं व्यसन होतं. मला माहित नव्हतं याचा आमच्या आयुष्यावर इतका गंभीर दुष्परिणाम होईल. त्यांना कॅन्सर नावाचा गंभीर आजार झालाय. आमच्या घरी ते कमावणारे एकटेच आहेत. भविष्यात आमचं काय होईल या विचाराने मला झोप लागत नाही. खैनीने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. खैनी, गुटखा, जर्दा, पान मसाला कुटुंब उद्ध्वस्त करतात. आजच तंबाखू सोडा. मदतीसाठी 18011236 वर कॉल करा. संशोधनानुसार धूम्रपान सोडल्यानंतर 20 मिनिटांनी तुमचं
रक्तदाब सामान्य होतो. काहीच दिवसात तुमच्या शरीरातील निकोटीनचं प्रमाण कमी होतं आणि 12 महिन्यांमध्ये हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. पण आता धूम्रपानामुळे तुम्ही हृदयविकाराच्या झटक्याच्या अगदी जवळ आहात. बीडी सिगारेट ओढल्याने मृत्यूचा धोका संभवतो. तंबाखू आजच सोडा. मदतीसाठी 18011235 वर कॉल करा. थांब भाऊ, हा पिला रे चिन्नाचा माणूस आणि इन्स्पेक्टर नाही दिसत कुठं. काहीतरी डाव दिसतो यांचा. भाऊ, हे लोक तुझ्या लग्नापासूनच खार खाऊ नये तुझ्यावर. आपल्या मामाची वाट पायल जो. हे चौरंग पाटावर उभा राहील जो. आपल्या मामाची वाट पायल जो. लहान वाटाणा मोठा वाटाणा भाऊचे मंडवात हलवताना. आले इवाई हतरा पलंग पलंगावर बसली भुर्री तलंग. लहान वाटाणा मोठा वाटाणा भाऊचे मंडवात हलवताना. रेला रेला रे रेला 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 रे रेला 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 रे रेला 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 रे रेला.
धावताना रेला रेला रे रेला आई काय झालं व? काही नाही, बस चुपचाप. याने माझ्या पोरीला मदत घ्यायला नाही पाहिजे होतं. त्याची पोर माझी पण भाची आहे. मोठी झाल्यावर माझी जागा घेईलच ना. कोण लागून गेला बे तुझी जागा घ्यायला? बेचे भाई, याला माहीतच नाही मी कोण आहे. मी त्या बापाचं पोर आहे ज्याला स्वबळावर अख्खं जंगल मिळवलंय. माझी आई जेव्हा जळत होती ना तेव्हा माझा बाप जंगलासाठी लढत होता. तुझ्यासारखं नाही लांडगा, कधी बी या आणि कधी बी जा. आहेत खाऊ लांडगा कोण आहे सगळ्यांना चांगलंच माहित आहे. इथून पुढे प्रत्येक शब्द विचार करून बोलायचा. विचार करूनच बोलतोय. मा बहिणीशी लग्न तू जंगल मिळवण्यासाठीच केलं ना? अरे थुकतो तुझ्या अशा जागीरदारीवर. हा जीवा आधी बी मर्द होता आणि आत्ता बी मर्द आहे. बाईले समोर करून मी लढाई करत नाही ना कधी करीन. जीवा बरोबर बोलून राहिला. जिजा त्याची पोरगी, तिचं काय करायचं तो ठरवा. कमांडर, गावाकडे डिपार्टमेंटची गाडी येते, निघावं लागेल. येऊ दे ना, त्याला मी इथेच ठोकतो. अबे बैताडा, ऐकून नाही येऊन राहिलं तू काय बोलून राहिलं ते? आवरा आवरा रे. जीवा कुठं राहतो? हो बाबा, जीवा कुठं राहतो? तुला तुझ्या जीवाची काळजी नाही का? तू कशी आहे का हाणू नका. जेवढं विचारलं तेवढं सांगा. तिकडं अरे बाबा, मारा मारा मिठ्या मारा. मिठ्या मारल्याने प्रेम वाटत. तुला काय प्रेम वाटायचं नाही होय? आई, बा आपल्याला मोठा आहे का व? नक्षल भी त्याचा मित्र आणि पोलीस भी त्याचा मित्र. तुझ्या बापाला पोलीसवाल्याने मिठी मारली ना, मग तोच त्याचा मित्र असेल.
चल आता झोपायले, उशीर झालाय, सकाळी शाळा आहे. चल. अरे मला कावगतीने सांगितलंय सगळं. तयारी कुठून राहिली? झाली ना? काय अडचण आली तर मला सांग, पण लवकर निघा इथून. मला या जंगलात सगळीकडे शांतता पाहिजे. तुम्हाला जंगलात आलेल्या वाघांबद्दल माहिती असेलच. तू वन तुझा कमांडर पुंगाटी दोघं जंगलात आले न तुझा तो जोडीदार काय ना चिन्ना, तो तुझ्यावर खार खायला लागला है ना. मी तुझी मदत करायला तयार आहे, फक्त माझी एक अट आहे. काय? तू ज्या दिवशी सरेंडर करशील त्या दिवशी तुझ्या अड्ड्यावर मी धाडी घालणार. घाला दाढी, पण कुणाचा जीव नाही गेला पाहिजे. शेवटी सगळ्यांना एक मौका मिळाला पाहिजे सरेंडर करायचा. डन. शब्द आहे आपला. तू जसं म्हणतोस तसंच होणार. काय भाऊ, ही आजकालची पोरं. काय झालं? साध्या रस्सीच्या गाठी बांधता येत नाही याले. गाठी बांधून आपलं तरी कुठं बरं झालंय. ते बी बरोबर आहे म्हणा. आतापर्यंत इतके येऊन गेले, पण हे जरा जास्तच दिले निघाले. गडी तर जोडावं लागते नसरच्या. बस बस बस. आत्ताच्या पोरांमध्ये काही दम नाही राहिला बा. माणसं तर गोळा करायला लागतील ना बा, नाही तर संपून जाऊ आपण. लागा कामाला लागा. सांग त्याले बंदूक अशी नसते दराची. पाय 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 ठीक आहे माझ जा. येऊ का? चिन्हासाठी मी माफी मागतो तुझी. माफीची काय गरज आहे? नाही ना, माझं टेन्शन मध्ये काऊन राहत. जिजा लहान आहे, काळजी वाटते. तिला अभ्यासाची आवड आहे. एक बुरी खबर आहे. पोलिसाला खबर लागली. कशी? तो इन्स्पेक्टर तुझ्याबद्दल काही नाही. मी कोणी अजून त्याला कळलं नाही, पण कुणीतरी दोघ जण आले ते कळले. कळू दे बे. जंगल जमिनीचं देणं चुकवावं लागतच. कर्ज असतं ते फेडावं लागतं राजा. जिजाला शिकायची इच्छा आहे. शिकवावं लागेल पोरीले. पाय बाय तळ बंदूक कशी पकडून राहील पाय. न्यू रिलीज मूवी हो या साउथ मूवी की एक्सक्लूसिव हिंदी डब मूवी को देखने और डाउनलोड करने के लिए विजिट करें cinevood.net पर. उडा.
कुठे आहे तुझा साहेब बालाजी शेंडे? गोळी कुठे गेली होती? फाटली होती. जे कोणी असतील ना त्यांना पकडायला सांग आणि त्यांची पण फाडायची. समजलं का? हो सर. निघ. केव्हा येतील भाऊ? येतीलच. हे पण आले. नमस्कार. सगळी तयारी झाली आहे. ठरल्याप्रमाणे तुम्ही उद्याच निघा. पुढचं नियोजन मी बालाजीला सांगितलंय. आणि हो, एकदा का पुढे निघालात की मागे वळून पाहता येणार नाही. गुरुजी, तुम्ही पण तुमची काळजी घ्या. तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही सगळे एकदा शहरात पोहोचले ना मग झालं. जीवा, तू तुझ्या मुलीसाठी जे काय करतोय ते खरंच खूप मोठं आहे. ती माझी पण आवडीची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे मी तिच्यासाठी हे आणलंय. तुम्ही जेव्हा इथून बाहेर पडाल ना तेव्हा तिला हे दे. तिला आवडेल हे. गुरुजी, एक विनंती आहे. तुम्ही हे मालकडे द्याल. तुम्ही तिला समजवलं तर तिला समजेल. ठीक आहे भाऊ, मी जातो गुरुजींबरोबर. नाही, नको. गुरुजीला एकट्याला जाऊ दे. ठीक आहे मग तुम्ही गावात पुढे व्हा. मी तुमच्या पाठीमागून येतो. हो. आणि हो, एका गोष्टीची काळजी घ्या. तिथं जिजा नसावी. चल. हा बोल पिल्ल्या. हा चिन्ना भाऊ, वाप टप्प्यात आलाय. कधी करायचं एन्काउंटर तुम्ही सांगा फक्त. ए, तू त्याचा एन्काउंटर नाही करायचा, माड खाऊ. त्याले मी स्वतःच्या हाताने मारणार आणि दाखवायचं असं की डिपार्टमेंटने ठोकलाय. फोन ठेव, अडचण आली आहे. जा तिकडं, जा ना. मला काहीतरी विचारायचंय. काय? चुकीचं कोण, नक्सल की पोलीस? परिस्थिती. म्हणजे नक्षल लोकायले वाटतं पोलिसानं सरकार चुकीचं, सरकारनं पोलिसाला वाटतं की नक्षल चुकीचं. दोघही गोष्टी सोडायला तयार नाहीत. आता आपले लोक इतके पुढे निघून गेलेत की आता गोष्टी हाताच्या बाहेर निघून गेलेत. यातून बाहेर पडणं सोपं नाही. उद्या निघायचं ठरवलंय. पण उद्याला वाघोबाची पूजा आहे. सगळं गाव पूजेला जाईल म्हणूनच. आलोच.
नमस्कार. जेव्हा जे करतोय ना, खरंच त्याच्यासाठी जिगरा लागतो. ही पिशवी घे. जेव्हा तुम्ही गाव सोडून जाल ना, तेव्हा ही जिजाला दे. आणि हो, जीवाबद्दल डिपार्टमेंटला समजलंय. कमांडर आणि चिन्हा पण पोलिसांच्या निशाण्यावर आहे. तुम्ही जर जंगलात राहिलात तर तुम्ही सगळेच मराल. त्यामुळे त्याचं ऐक. तो फक्त त्याच्या पोरीसाठी नाही करत आहे, तो तुम्हा सगळ्यांसाठी करतोय. समजलं? येतो मी. भाऊ, मी जिजाला घेऊन येतो शाळेतून. नाही नको, मी घेऊन येतो. सर्जा, आज 14 तारीख आहे, म्हणजे उद्या 15 ऑगस्ट. बरोबर. शाळेमध्ये 15 ऑगस्टची तयारी करायची असेल म्हणून पोरांना लवकर सोडणार. मी गुरुजींची गाठ घेतो आणि जिजाली घेऊन निघतो. ठीक आहे? हो. काय पिला रे? उशीर झाला. कामी लवकर आलो. लवकर आलो तर का लवकर आलो हे कळलंच असेल. सर, तुम्ही डायरेक्ट सांगा कुठं जायचं एन्काउंटर, लगेच जाऊ. हे तुझ्याकडे ठेव. मला एक 4-5 वाजेपर्यंत मी मंदिरापाशी नाही पोचलो तर तू मालूला घेऊन नदी पार कर. तिकडे इन्स्पेक्टर गाडी पाठवेल. ठीक आहे. आणि हे बी तुझ्याकडे ठेव. चल. आओ, पिशवी घ्या. मास्तरांनी दिली आहे जिजेसाठी. शाळेत गेल्यावर द्या दिली. हां. अहो ऐका ना, हे घ्या. या. जयंत सर, तयारी पूर्ण झाली का? हो सर, सगळी तयारी झाली आहे. वेळ काय ठरली? आज दुपारपर्यंत. गुड लक. थँक्स सर. जय जय. राऊत, आज कुठल्या एन्काउंटरला नाही जायचं. आज आपल्याला काही लोकांना वाचवायला, संरक्षण द्यायला जायचं. साहेब, कशाला यायले संरक्षण द्यायचे? लय लोक मारले यांनी आपली. तुम्ही सांगा, जे जे सरेंडर करत असतील त्यांना आपण जंगलातच गोळ्या घालू. केला रे, कोण सरेंडर करणार आहे हे मी बोललोच नाही. जास्त वफादारी दाखवू नकोस, गोत्यात येशील. 2 वाघांची गोष्ट सांगितली होतीस ना? हो सर. त्यांना संरक्षण द्यायला जायचं आहे. तुम्ही दोघं माझ्यासोबत चला रे. आणि तू राऊतला सोबत घेऊन जा. हो सर. आणि हा जिथं घेऊन जाईल तिथं जायचं. तिथं जो कोणी असेल त्यांना इमाने इतबारे इथं घेऊन यायचं. कळलं? एनी डाऊट? नो सर. गुड. बोल पिल्ल्या. झाली बरं का सगळी सेटिंग?
आता डायरेक्ट एन्काउंटर. खबर पक्की आहे? 200% पक्की आहे. जीवा आणि सर्जा दोघेही निघतायत. ते लोक मला जिंदा पाहिजे. 5 लाख तुले देईन. हो भाऊ. काय रे भाडखवांनो, कालची कोंबडी पचली का? काल फक्त अंडच मिळालं. कोंबडीचं बीच बरी एकट्यानं छानली. तुझ्या माईला तुझ्या, इथं तुम्ही अंडे आणि कोंबडी खा, तिथं तुमची माणसं सरेंडर व्हायला लागलेत. तुमचा लाडका जीवा भाऊ आणि तो सर्जा, हे दोघं आज दुपारी पोलिसात सरेंडर व्हायला चाललेत. खबर पक्की आहे. जो कोणी मी त्याले मला पकडून आणून देईन, त्याला मी 5 लाख रुपये देईन. ए चिना, काय फालतू बोलतोयस तू? पहिले कमांडरले सांग, नंतर काय ते बघू. आज नाही, आज नाही, आज तू आणि तुझा कमांडर मदत नाही पडायचा. मी मदत पडत नाहीये चिना. पहिले कमांडरला बोल, त्याच्यानंतर बघू काय ते. कायले कायले कटप्पा बनतोस तू? अरे एवढी इमानदारी माणसात नको, कोणाचं बी भलं होत नाही. चिना, तू आधी समजू. इथं फक्त माझं ऑर्डर ऐकायचा. एक चिना, इमानदारी फक्त माझ्या बरोबर दाखवायचे, नाहीतर तुमच्या सगळ्यांचे मी हेच हाल करेन. जो कोणी बी त्याले जिंदा पकडून आणल, त्याला मी 5 लाख रुपये देईन. मला त्याला या हाताने मारायचंय. निघा. काळो, शांत बसा. तर मुलांनो, उद्या काय तुम्हाला माहिती आहे का? शाबास. त्यामुळे दुपारून तुम्हाला सुट्टी. आणि उद्या सकाळी ठीक 6:30 वाजता सगळ्यांनी शाळेत हजर राहा. कळलं का? जिजा, तुला कागदी सरांनी मुख्याध्यापक खोलीत बोलवलंय. तू त्यांना जाऊन भेटशील. हो मॅडम. बँड प्रॅक्टिस आहे का? ते तुला कागदी सरच सांगतील. ओके मॅडम. बाबा, तू इकडे? हो जिजा. हे पाय, गुरुजींनी तुला काय दिले? बाबा, पण हा ड्रेस तर माझ्या शाळेचा नाही आहे. हा वेगळा रंग आहे. हो जिजा, तू आता ज्या नवीन शाळेत जाणार आहे ना, त्या शाळेचा हा ड्रेस आहे. पण बाबा, उद्या इकडे माझं भाषण आहे आणि मी उद्या इकडे नसेल तर बिगुल कोण वाजवल? जिजा, आपल्याला उशीर होतोय, लवकर निघायला पाहिजे. नाही, मी नाही येणार. तुम्ही जा. जिद्द करू नकोस. तुझी आई, सर्जा, मी, तू, आपण सगळे जातोय. पण तू असं का करतोय बाबा? गुरुजी, तुम्हीच सांगा. बाळा, तू इथं थांबून भाषण करून काय करणार आहेस?
तू मला म्हणाली होतीस ना तू मोठे शिकून पोलीस होणार आहेस. मग बाळा तुला जावं लागेल. जिजा पण मॅडम. नाही जिजा, तुला जावंच लागेल. हो मॅडम, पण मी इकडे येईन ना. हो जिजा, आपण काही दिवसांनी परत येऊ. ठीक आहे. येऊ. जिजा. मन्या, नंदे, प्राचू, मी चालले माझ्या बाबांसोबत शहरातल्या शाळेत. पण तू कधी येणार आम्हाला भेटायले? बाबा बोलतोय लवकरच. जिजा चल, आपल्याला उशीर होतोय. मी येते. जा घरात बघ. हा चंदा भाऊ, इकडे घराकडे नाहीये. घरात नाहीये? अरे घरात नाही तर शोधा त्याले. जिथं भेटाल ना तिथून उचलून आला साल्याले. हा भाऊ. चला. चिन्ना तू? कमांडर कमांडर. आज नाही कमांडर, आज नाही. काय करशील? इथं मी तुझं ऐकायला बसलो. तुझा तो लाडका जीवा सरेंडर व्हायला चाललाय, ते बी तुले न सांगता. तुझं हे जंगल जमीन सगळं सोडून. आणि मी तर तुझाच नियम पाळणार ना. जो फुटणार तो मरणार. माझ्या हुकुमाशिवाय इथं काही होणार नाही. आता इथे माझं ऑर्डर ऐकायचा कमांडर. तुझा तो जीवा आणि तो सर्जा डायरेक्ट ढागात. चिन्ना ऐकलं कमांडर तुझं. आता तू बी जा ढागात. चला रे. बोला. चार वाजले का हो भाऊजी? निघूया. नदीकडेच ना? हो.
दिवा भित परी म्हणी होती व कहाणी मरणाच्या माग पुढ्या झुला जिंदगानी जन्मले पोटी म्हणालीस तू जावा मले बी मिळाला पाय जन्म होऊन बा जाणो पुण्या जन्माची दुवाई पावली व तुम्ही सांगितल्या जागेवर आम्ही पोहोचतोय सर. सगळं कंट्रोल मध्ये आहे ना? हो हो सर. गुड गुड गुड. जय हिंद. जय काहीतरी गडबड दिसते. तू मालुले आणि जिजेला घेऊन पुढे निघ. नाही, आपण सगळे सोबत जायचं. तू निघ पुढं. मी आलोच. मला तू सोबत पाहिजे. तुझा भाऊ हे ठेव. मी यायची दिशाभूल करतो. अरे पण तुझा मी आलोच. भाड खाव. तू इथं कसं काय? तुम्हालाच आणायला पाठवले साहेबांनी. तो तुले पाठवणार नाही.
माहिती आहे ना, जो फुटणार तो मरणार, जो फुटणार तो मरणार, जो फुटणार तो मरणार. जाता तुम्ही धनात, 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 धनात. बाबा दाखवा त्याच्या मित्राले, त्याचा मित्र गेलाय म्हणून. हं. सर्जा दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वळव्यामध्ये गारव्यासारखा. ये फिल्म cinewood.net द्वारा प्रस्तुत की गई है. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. ओ, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासा. जीवा 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 कुठवर पळणार जीवा भाऊ. खाली बस, खाली बस. तुम्ही सरेंडर करणार आणि आम्ही तुम्हाला संरक्षण देणार, असं कुठवर चालणार. हा? माझ्या हाताने एन्काउंटरने गेलास तर मला पैसा आणि मेडल दोन्ही बी भेटल. चल डोळे बंद कर. हा सर, अरण्यातलं मिशन सक्सेसफुल झालं सर. 10 लोकांनी सरेंडर केलं सर आणि कमांडर पुंगाटी जखमी सापडलाय सर. पण त्याला अटॅक केली आहे सर. 1-2 तासात घेऊन हेडक्वार्टरला पोहोचतो. पण एक बुरी खबर पण आहे. तो चिंगणारे हमला परला सर, हाती नाही लागला आपल्या. एनी कॅज्युअलिटीज? नो सर, नो कॅज्युअलिटीज सर. गुड. पोहोचलो की वाटलेस करतो सर. जय हिंद सर. जय हिंद.
सावली फटाफट चले we're gonna win today the format way ये है हमारा day फटाफट चले we're gonna win today the format way ये है हमारा day हा हा हुरे ये है हमारा day हा हा हुरे ये है हमारा day हा हा हुरे ये है हमारा day हा 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 हुरे Forapet, 7 years of trust.